विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत सरकारला त्यावर भूमिका मांडायला भाग पाडलं. वीज दर, पीक विमा, पीक हमी भाव, अवैध उत्खनन, शक्तीपीठ महामार्ग, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थींना व्याज परतावा, रासायनिक खतांची दरवाढ, सायबर फसवणूक, नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी, ई वाहनांची चार्जिंग सुविधा, अंशतः अनुदानित शाळांसाठी टप्पा अनुदान वाढ, राज्यातील घनकचरा व्यवस्थापन, गीग कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना, राज्यातील 8,213 गावांमध्ये प्राथमिक शाळा नसणं यासह कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध घटकांचा आवाज बुलंद करणारे प्रश्न उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीनं सरकारचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे, या शक्तीपीठ बाबतीत देखील तसंच धोरण या ठिकाणी स्वीकार, रद्द करा हा महामार्ग. गरज नसलेला हा महामार्ग सरकार राज्याच्या माती मारू नये, शेतकऱ्यांच्या माती मारू नये. आणि म्हणून आमची सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की यामध्ये ठोस अशी भूमिका सरकारने या ठिकाणी जाहीर करावी अशी आमची विनंती आहे. की खाजगी आस्थापनातला CCTV ॲक्सेस कुणाला असेल, कशा पद्धतीनं असेल, हे आपण धोरण मागच्या वेळी आपण आश्वासन दिले की करू म्हणून, तर ते ऑफिशियली आले माझ्या माहितीपर्यंत तरी नाही. आणि या आत्ताच्या 24च्या ऑर्डरप्रमाणे 24च्या GR प्रमाणे राज्यामध्ये सगळीकडे CCTVचं जाळं आपण करणार आहोत. माझी दुसरी एक मुख्यमंत्रीमध्ये आपण यामध्ये आहात. आपण पाश्चात्य देशात बघितलं तरी CCTV नेटवर्क लोकल ऑर्गनायझेशनकडे आहे. तर हे पोलिसांच्याकडे करण्यापेक्षा त्या महानगरपालिकेकडे ही आस्थापना देता येईल का, म्हणजे जेणेकरून हे टिकून राहील. पूर नियंत्रणासाठी 3200 कोटी रुपये वर्ल्ड बँकेचे मिळाले. ते पूर नियंत्रणासाठी नाही आहेत. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी महापालिकेतल्या अंतर्गत चॅनेल्स आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी आहेत. आणि आम्ही नाही प्रेझेंटेशन झालं आहे, MRDPचं प्रेझेंटेशन जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर. मी त्यावेळी हा प्रश्न विचारला त्यांना. ते म्हणले पहिल्या फेजमध्ये नाही, हे दुसऱ्या फेजमध्ये वर्ल्ड बँकेच्या होणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये नरसिंहवाडीजवळ जिथं संगम होतो, पंचगंगा सरळ येते आणि कृष्णा अशी येते. कृष्णा पंचगंगेला घेतच नाही. तो तिथल्या ह्या ज्या नदी खोलीकरणाचा विषय आहे ही यामध्ये नाही आहेत. म्हणजे जे आपण म्हणताय की 1 वर्षामध्ये या ठिकाणी. आणि हे सगळं आम्हाला बैठकीला बोलवलं असतं आमदार खासदारांना. आपण फक्त महायुतीच्या आमदार खासदारांची बैठक घेतली, त्यामुळे तुम्ही काय काय केलंय हे आम्हाला कळालं नाही. विधिमंडळात सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणारे आमदार तसंच राजकारणातलं एक तगडं नेतृत्व, काँग्रेसचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. राज्यभरातील महत्त्वाचे प्रश्न मांडत त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवली आहे. त्यांनी अधिवेशनात ज्या ज्या घटकांसाठी आवाज उठवला त्यांच्याकडून आमदार सतेज पाटील यांचे विधान परिषदेत प्रश्न मांडतानाचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरण्याबरोबरच संसदीय लोकशाहीतील विविध आयुधांचा खुबीनं वापर करत विधिमंडळात पोटतिडकीनं प्रश्न मांडत सरकारला त्यावर भूमिका मांडायला तसंच धोरण ठरवायला भाग पाडणारे आमदार सतेज पाटील यांनी या अधिवेशनात आपला एक वेगळा ठसा उमटवलाय.